Students, good morning. Myself Ashwini Kulkarni welcomes you all in my video lecture of Advanced Financial Account. Student, in my earlier video, we saw third problem of investment account. Hope you all go through this third problem. Now, let's start the third problem of investment account. Fourth problem of investment account. Mr. Suyog Investment Limited, Pune submit the following details regarding one of their investments for the year 2009. Opening balance on 1st January 2009, face value rupees 80,000, cost value rupees 81,000. Purchases 1st March 2009, face value 60,000 at the rate rupees 95, come interest. Second purchase 1st December 2009, face value 24,000 at the rate rupees 99 x interest. Sales first sale 1st July 2009, face value rupees 50,000 at the rate rupees 102 come interest. Second sale 1st November 2009, face value rupees 20,000 at par x interest. Investment carry interest at the rate 6% per annum payable on every 31st March and 30th September. Okay, so interest due dates are 31st March and 30th September. Investment are to be valued at cost by FIFO method. FIFO means first in first out method. FIFO method म्हणजेच आपण ज्या पद्धतीने लास्टला कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो त्याच पद्धतीने करायची आहे, त्याला म्हणतात FIFO मेथड. You are required to prepare investment account closing it on 31st December 2009. ओके, सुयोग इन्व्हेस्टमेंट लिमिटेड क्लोज कधी करता आहेत बुक तर 31st डिसेंबरला. सो आपले ओपनिंग काय राहील? ओके, ओपनिंग बॅलन्स इथे दिलेलंच आहे. जर दिलेलं नसता तर सुद्धा आपण काय लिहिलं असतं 1 जानेवारी 2009. ओके, सो इथे लिहिलेलं आहे डेटमध्ये 1 जानेवारी 2009 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 80,000 फेस व्हॅल्यू आणि 81,000 त्याची कॉस्ट व्हॅल्यू. ओके, सो पहिली वर्किंग नोट आपल्याला काय करायची असती? इंटरेस्ट कॅल्क्युलेशन ऑन ओपनिंग बॅलन्स ही अमाऊंट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला पहिली वर्किंग नोट करायला लागते. त्यासाठी काय लागतं आपल्याला? फेस व्हॅल्यू, रेट ऑफ इंटरेस्ट आणि किती महिन्यासाठी इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे तो. सो 1 जानेवारीच्या अगोदर कधी इंटरेस्ट दिला असणार आहे? 31st मार्चला का 30 सप्टेंबरला? 1 जानेवारीच्या अगोदर 30 सप्टेंबरला इंटरेस्ट दिला असणार. ओके, सो फेस व्हॅल्यू 80,000, 6% रेट ऑफ इंटरेस्ट इंटू 3 मंथ. 3 मंथ कसे कॅल्क्युलेट केले? 30 सप्टेंबर पासून ते 1 जानेवारीचा पिरियड कॅल्क्युलेट केला. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असे 3 महिने कॅल्क्युलेट केले. ठीक आहे, अमाऊंट आली 1,1200, 1,200 ती एक इंटरेस्ट कॉलममध्ये लिहिली. ठीक आहे, लक्षात आलं? 80,000 इंटू रेट ऑफ इंटरेस्ट इंटू 3 डिवायडेड बाय 12. 1200 रुपये इंटरेस्ट अमाऊंट आली. ओपनिंग बॅलन्सवर सगळ्यात पहिल्यांदा आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं, ते आपण रेकॉर्ड केलं इंटरेस्ट कॉलममध्ये. ओके, आता डेट बघायची. 1 जानेवारीचं आपण ओपनिंग बॅलन्स रेकॉर्ड करून झालेलं आहे. त्याच्यानंतर काय आहे? परचेस आहे, सेल आहे का इंटरेस्ट ड्यू डेट आहे? ओके, परचेस आहे, सेल आहे का इंटरेस्ट ड्यू डेट आहे? सो परचेस आहे 1 मार्चचं. 1 मार्चचा परचेस वर्किंग नोट खाली मी करून ठेवलेली आहे, बघून घ्या. परचेस 1 मार्चचं परचेस आहे. ओके, फेस व्हॅल्यू 60,000, इंटरेस्ट रेट 6,000. आता सगळ्यात महत्त्वाचं इंटरेस्ट पिरियड कॅल्क्युलेट करायचा. किती महिन्याचा इंटरेस्ट पिरियड कॅल्क्युलेट करायचा? अगोदरच्या इंटरेस्ट ड्यू डेट पासून ते नवीन ट्रान्झॅक्शन म्हणजे ज्यावेळेस तुम्ही नवीन
इन्व्हेस्टमेंट परचेस किंवा सेल करतात ती डेट. ओके, सो 30 सप्टेंबर ते 1 मार्च असे 5 महिने होतात. ओके, सप्टेंबर नंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी. ठीक आहे, सो फेस व्हॅल्यू 60,000 आहे, परचेस 60,000 ने केलं आहे, 6% रेट ऑफ इंटरेस्ट, 5 महिन्यासाठी 1500 अमाऊंट आली. ठीक आहे, आता कॅल्क्युलेट करायची कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट. काय दिलेलं आहे परचेसमध्ये? 60,000 फेस व्हॅल्यू @95 कम इंटरेस्ट. ठीक आहे, कम इंटरेस्ट ट्रान्झॅक्शनने 95 नी परचेस केलेलं आहे. सो 60,000 इंटू 95 डिवायडेड बाय 100 अमाऊंट काय आली? 57,000. कम इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन आहे म्हणजेच इंटरेस्टची अमाऊंट कॉस्ट व्हॅल्यूच्या अमाऊंटमधून मायनस करायची, म्हणजे आली 55,500. परचेसचं ट्रान्झॅक्शन आहे, डेबिटला लिहिणार, आपण रेकॉर्ड करणार 1/3/2009ला टू कॅश ऑर बँक अकाउंट. 60,000 फेस व्हॅल्यू, 1,500 रेट ऑफ इंटरेस्ट, 55,500. वर्किंग नोट जी आहे ती ॲज इट इज आपण तिथली अमाऊंट जी आहे त्या लिहिल्या. ही 60,000 फेस व्हॅल्यू, 1,500 इंटरेस्ट आणि 55,500 कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट. लक्षात आलंय? ठीक आहे, नेक्स्ट बघायचं आपल्याला परचेस आहे, सेल आहे का इंटरेस्ट ड्यू डेट आहे. 1/3 नंतर डायरेक्टली आपल्याला 31 मार्चचं कंपल्सरी इंटरेस्ट पेड करायचं असतं. त्याला काय म्हणतो आपण? इंटरेस्ट ॲक्र्यूड, म्हणजेच कंपल्सरी इंटरेस्ट पेड करायचं आहे इन्व्हेस्टरला. ठीक आहे, ते आहे 31 मार्चचं. सो इथे डेट बघायची नाही, डोळे झाकून 6 महिन्याचा इंटरेस्ट पिरियड जो आहे तो कॅल्क्युलेट करण्यासाठी म्हणून घ्यायचा. आता याच्यासाठी आपल्याला लागेल सगळ्यात महत्त्वाचं फेस व्हॅल्यू. आता 31 मार्चपर्यंत आपल्याकडे किती इन्व्हेस्टमेंट होत्या? पहिली ओपनिंग बॅलन्स 80,000 होतं आणि 1 मार्चला फ्रेश परचेस केलेले 60,000. म्हणून फेस व्हॅल्यूसाठी आपण काय घेतले? 80,000 प्लस 60,000 म्हणजेच आले 1,40,000 आपली अमाऊंट आली, फेस व्हॅल्यूची अमाऊंट आली. त्याच्यावर 6% 6 महिन्यासाठी 4,200 ही रेकॉर्ड करायची आपल्याला क्रेडिट साईडला. इंटरेस्ट कॉलममध्ये फक्त बाय कॅश ऑर बँक अकाउंट 4,200. फेस व्हॅल्यू कॉलममध्ये काही नाही येणार, कॉस्ट व्हॅल्यू कॉलममध्ये काही नाही येणार. का? कारण हे इंटरेस्ट ॲक्र्यूड आहे, कंपल्सरी इंटरेस्ट याच्यावर पेड होतं 6 महिन्यासाठी. पहिल्या तिन्ही प्रॉब्लेममध्ये आपण अशाच पद्धतीने कॅल्क्युलेशन केलेले आहेत. ठीक आहे, आता 31 मार्चमध्ये आपल्याला कंपल्सरी इंटरेस्ट पेड करून झालं. आता बघायचं 31 मार्च नंतर कुठली डेट आहे? सेलची आहे, परचेसची आहे का अजून कुठली आहे? तर त्याच्यानंतर आहे 31 मार्च नंतर आहे डायरेक्टली सेलची डेट आहे 1/7/2009 ची. 50,000 फेस व्हॅल्यू, 102 कम इंटरेस्टची ट्रान्झॅक्शन आहे. ठीक आहे, आपली 4th वर्किंग नोट असणार आहे सेल्सची. 1/7चं सेल आहे, फेस व्हॅल्यू 50,000 ने सोल्ड केलेलं आहे, इंटरेस्ट रेट 6. सगळ्यात महत्त्वाचं इंटरेस्ट पिरियड 3 मंथ्स. कसा कॅल्क्युलेट केला? आत्ता जस्ट आपण इंटरेस्ट पेड केला आहे कंपल्सरी इंटरेस्ट कधी? 31 मार्चला. सो 31 मार्चपासून ते 1/7 पर्यंतचा पिरियड कॅल्क्युलेट करायचा. एप्रिल, मे, जून किती महिने होतात? 3 महिने, बरोबर. 50,000 6% 3 महिन्यासाठी 750. ही आली इंटरेस्ट कॅल्क्युलेशन. ओके, कॉस्ट व्हॅल्यू 50,000 कितीने केलेलं आहे सेल? 102 कम इंटरेस्ट. ओके, सो 102 50,000 इंटू 102 डिवायडेड बाय 100 51,000 आले. त्याच्यामधून कम इंटरेस्टचं ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यामुळे आपण 750 जे आहे ते मायनस केले, अमाऊंट आली 50,250. ठीक आहे, सो सेल्सचं ट्रान्झॅक्शन आहे, रेकॉर्ड कुठे होणार? क्रेडिट साईडला. सो बाय कॅश ऑर बँक अकाउंट 50,000 फेस व्हॅल्यू, 750 इंटरेस्ट कॉलममध्ये
आणि कॉस्ट किंवा कॅपिटल व्हॅल्यूच्या कॉलममध्ये 49,350. ओके. नेक्स्ट आपलं ट्रान्झॅक्शन आहे परत सेल्सचं ट्रान्झॅक्शन. पण त्याच्या अगोदर इंटरेस्ट ड्यू डेटचं डेट काय आहे? 30 सप्टेंबर. सो परत आपल्याला इंटरेस्ट ॲक्रूडचं कॅल्क्युलेशन करायचं आहे, म्हणजेच कंपल्सरी इंटरेस्ट पेडचं 30/9ला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण सेल्सचं ट्रान्झॅक्शन बघणार आहोत. इंटरेस्ट ॲक्रूडसाठी आपल्याला काय लागणार आहे? फेस व्हॅल्यू. ती कशी करणार आपण कॅल्क्युलेट? 80,000 प्लस 60,000 मायनस 50,000. 30/9च्या अगोदर आपल्याकडे किती इन्व्हेस्टमेंट होत्या? ओपनिंग प्लस एक फर्स्ट परचेस मायनस फर्स्ट सेल. ओके. सो इकडे आपण 80,000 प्लस 60,000 मायनस 50,000 अशी फेस व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. 90,000. 90,000 वर 6%ने 6 महिन्याचे इंटरेस्ट, कंपल्सरी इंटरेस्ट आहे, 6 मंथली पेड करतो आपण, ते कॅल्क्युलेट केलं 2,700. ओके. सो 2,700 अमाऊंट जी आहे क्रेडिट साईडला रेकॉर्ड करायची 30/9ची. ओनली इन इंटरेस्ट कॉलम 2,700. ओके. गॉट इट. देन लास्ट सेल आहे 1/11/2009चं 20,000 ॲट पार. लक्षात घ्या, ॲट पार एक्स इंटरेस्ट. ॲट पार म्हणजे काय? जेवढी खरेदी केलेली व्हॅल्यू आहे तेवढीच शेवट पण असणार आहे. ठीक आहे. त्याच व्हॅल्यूनी आपण सेल केलेलं आहे. ठीक आहे. जेवढी ॲट पार आहे तेवढीच कॉस्ट व्हॅल्यू असणार आहे. जेवढी फेस व्हॅल्यू तेवढीच कॉस्ट व्हॅल्यू. ओके. सो सेल्सचं ट्रान्झॅक्शन आहे 1/11चं. 20,000 फेस व्हॅल्यू, रेट ऑफ इंटरेस्ट 6%, इंटरेस्ट पिरियड 1 मंथचा. का बरं 1 मंथचा घेतला? आत्ता जस्ट आपण 30 सप्टेंबरला कंपल्सरी इंटरेस्ट पेड केलेलं आहे इकडे वरच्या वर्किंग नोटमध्ये. आणि नेक्स्ट ट्रान्झॅक्शन काय आहे? 1 नोव्हेंबर. सो फक्त ऑक्टोबर महिना राहतो, त्याच्यामुळे 1 महिन्याचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं, 100 रुपये आलं. कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे, पण ती काय आहे? ॲट पार. देअरफोर फेस व्हॅल्यू इज इक्वल टू कॉस्ट व्हॅल्यू, म्हणजेच कुठली आली? 20,000. ट्रान्झॅक्शन कुठलं आहे? एक्स इंटरेस्ट आहे, म्हणजे इंटरेस्टची अमाऊंट तुम्हाला कॉस्ट व्हॅल्यूच्या अमाऊंटमधनं मायनस करायची नाही. ठीक आहे. सो सेल्सचं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचं आहे 1/11/2009ला बाय कॅश ऑर बँक. 20,000 फेस व्हॅल्यू, 100 रुपीज इंटरेस्ट आणि 20,000 कॉस्ट किंवा कॅपिटल व्हॅल्यू. ओके. हे झाल्यानंतर सगळ्यात लास्ट ट्रान्झॅक्शन एक राहिलेलं आहे आपलं परचेसचं ट्रान्झॅक्शन. सो वी कॅन रेकॉर्ड द परचेस ट्रान्झॅक्शन इन आवर बुक. सो हिअर इज नेक्स्ट वर्किंग नोट, परचेस on 1st December. Face value 24,000, interest rate 6%, interest period 2 months. How it will be calculated? 30th September to 1st December. Okay. Recently we have paid compulsory interest on 30th September. Okay. So from 30th September to 1st December, the period will be calculated 2 months. Okay. October and November. Therefore 24,000 face value into rate of interest 6% and 2 months 2 divided by 12 is equal to 240 is an interest amount. Okay. Then cost value calculation. Cost value calculation is equal to face value. Face value is 24,000 into purchase at the rate rupees 99 x interest. Okay. The transaction is x interest and the purchase value is 99. So 24,000 into 99 divided by 100 is equal to 23,760. The transaction is x interest, so we cannot deduct interest amount from the cost value amount. Okay. So 7th number working note is done.
entry recorded in the book is on the debit side of the investment account, 1st December 2009 to cash or bank account, 24,000 face value, 240 interest amount, and 23,760 cost or capital value amount. Okay, we recorded all the transaction given in the problem, and also we can calculated interest due date of 30th March and 30th September also. Okay, then आता काय करायचं? आता काय आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा क्लोज करायची आहे, ती म्हणजे फेस व्हॅल्यूची अमाऊंट. ओके, सो फेस व्हॅल्यूची अमाऊंट आपल्याला क्लोज करण्यासाठी म्हणून डेबिटचा कॉलम, ओके, डेबिटच्या कॉलमची टोटल करायची, ती क्रेडिट चेकमध्ये घ्यायची. 1,64,000 मधनं 50,000 आणि 20,000 मायनस केल्यावर बॅलन्स राहतं 94,000. ओके, या 94,000 वर आता काय कॅल्क्युलेट करायचं आहे? 94,000 वर कॅल्क्युलेट करायचं आहे इंटरेस्ट. सो हे इंटरेस्ट जे आहे हे 94,000 वर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. ओके, सो इथे नेक्स्ट वर्किंग नोट, 8 वर्किंग नोट, interest calculation on closing balance, 94,000 interest period 3 months. कशा पद्धतीने 3 months आले? सो लास्ट इंटरेस्ट ड्यू डेट 30 सप्टेंबर टू 31st डिसेंबर. ओके, फेस व्हॅल्यू 94,000 आपण इथे काढलेली आहे. क्लोजिंग 94,000 इंटू रेट ऑफ इंटरेस्ट 6% इंटू 3 डिवायडेड बाय 12, अमाऊंट आली 1,410. इंटरेस्ट अमाऊंट लिहिली आपण बॅलन्सच्या इंटरेस्टच्या अकाउंटमध्ये. ओके, सो इंटरेस्ट अमाऊंट आलेली आहे. आता इंटरेस्ट कॉलम क्लोज करायचा. क्रेडिटची अमाऊंट जास्त आहे 9,160, डेबिटला घ्यायचं. डेबिटला घेतल्यानंतर त्याच्यामधून 1,200, 1,500 अँड 240 डिडक्ट केल्यानंतर अमाऊंट आली बॅलन्स अमाऊंट, ती जाती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला 6,220. ओके, सो आपली फेस व्हॅल्यूचा कॉलम क्लोज झाला, इंटरेस्ट व्हॅल्यूचा कॉलम क्लोज झाला. आता उरतो तो म्हणजे कॉस्ट व्हॅल्यू किंवा कॅपिटल व्हॅल्यू कॉलम. ओके, सो लास्ट वर्किंग नोट असणार आहे आपली कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेशन बाय फिफो मेथड, फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड, जी आपण मागच्या पण प्रॉब्लेममध्ये बघितली त्याच मेथडने प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. आणि हीच मेथड विचारतात ज्यावेळेस परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रॉब्लेम येतात. ओके, ओपनिंग बॅलन्स त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेशनसाठी. सगळ्यात पहिला ओपनिंग बॅलन्स 80,000, त्यावेळेस कॉस्ट व्हॅल्यू होती 81,600. टोटल सेल्स होते, टोटल सेल्स 50 प्लस 20 किती 70,000. तर कॉस्ट व्हॅल्यू किती असणार त्याच्यासाठी म्हणून आपण काय केलं, 70,000 इंटू 81,600 डिवायडेड बाय 80,000, अमाऊंट आली 71,400. ओके, सेल्स रेट आर फ्लक्च्युएटेड बट purchase rate are fixed, therefore we have to calculate the total sales of cost value of sales. Okay, then balance we get 10,000 face value and 10,200 cost value amount. Then we added first purchase, it is 60,000 and the cost value is 55,500. Okay, then second purchase 24,000 plus cost value 23,760. So we got 94,000 tallied by the balance amount 94,000.
So if face value is 90,000, then this side of total of cost value will be its cost value amount. So cost value of closing balance is 89,460. We recorded in cost value column 89,460. Okay, we have to close last column, cost value column, but in this problem debit side is bigger than credit side. Okay, so debit side amount is 1,60,860. We recorded in credit side also, and the balance goes to profit and loss account. The balance is 2050. Okay, got it? Please go through all the problem, and especially for the second, third and fourth problem, so you can better understand how the calculation was goes. Okay, hope you all get clear about this problem. If you have any doubt, please text me and definitely get back to you. Okay, we will be meet shortly in my next video. Till then, take care. Thank you.